नमस्कार मंडळी. मी राहुल करंजे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या भारत थिंक हबमध्ये. जसे की आपण पाहत आता काल बरोबर याच वेळेला दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट घडवण्यात आला. तो कोणी घडवला, काय घडवला याची चौकशी भारतीय गुप्तचर विभाग, INA हे करतच आहेत. त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर त्याविषयी आपण स्पष्टपणे बोलूयात. पण तुर्तास अजूनही काही कट रचला जातोय त्याविषयी आपण बोलूया. गेल्या 2 दिवसापासून आपण न्यूजमध्ये बघत असाल तर वेगवेगळ्या ठिकाणावरनं दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेली आहे. जम्मू काश्मीरमधून 2 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आणि गुजरात ATSने 2 डॉक्टर्सला अटक करण्यात आले. हे चौघही दहशतवादी हे पेशाने डॉक्टर होते आणि त्यांच्याकडे त्या चौघांकडे वेगवेगळे स्फोटक बनवण्यासाठी लागणारं मटेरियल, केमिकल, विषारी पदार्थ, AK-47 असे वेगवेगळे विषय, वेगवेगळ्या वस्तू त्यांच्याकडे सापडल्या आणि ते खूप भयान होतं. कारण हे एक असा वास येत होता की पूर्ण भारतामध्ये काहीतरी मोठं घडवण्याचा प्लॅन त्यांचा दिसत होता आणि त्यांना कारवाई करून आपल्या गुप्तचर विभागांनी त्यांना अटक केलेली आहे. गुप्तचर विभागाचे मनपूर्वक धन्यवाद. पण फक्त कालचा जो हल्ला झाला दिल्लीवरती तेवढ्यावरतीच हे लोक थांबणार नाही. गेल्या काही महिन्यांपासून जशा बातम्या येत आहेत, जसे काही घटना घडत आहेत, त्यावरून तरी असं दिसतंय की ही लोक पूर्ण भारतवर अशा प्रकारच्या घटना घडवण्याच्या तयारीत आहेत. मी असं का म्हणतोय? हे लोक एवढ्यावरतीच का थांबणार नाही? पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये ही लोक एकतर बॉम्बस्फोट करतील किंवा हिंदू मुस्लिम यांच्यात दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न करतील किंवा अजून कुठल्या तरी आंदोलनाला ही लोक खतपाणी देऊन ते आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न करतील, जेणेकरून आपलं भारत सरकारचं लक्ष त्यांच्यावरती पूर्ण भारतामध्येच अडकलेलं राहील. आपल्या गुप्तचर संस्था IB, RAW, INA यांच्या सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरतीच कळून असेल. त्यांना व्यस्त करण्याचं काम हे करतील पूर्ण भारतामध्ये आणि हे इकडं बरोबर प्लॅनिंग करून अशा घटना घडवतील आणि बरोबर पाकिस्तानच्या मदतीने बांगलादेश आणि पाकिस्तान दोन्ही सैन्य मिळून नॉर्थ ईस्टवर अटॅक करतील. बरोबर, यांचा नॉर्थ ईस्ट घेण्याचा प्लॅन आहे मित्रांनो. आपण बघत असाल की बांगलादेशचे पंतप्रधान डॉक्टर मोहम्मद युनूस हे ग्रेटर बांगलाचा मॅप आधी पाकिस्तानला भेट दिलाय, नंतर तुर्कीला भेट दिलाय. तो त्यांचा प्लॅन आहे, त्यांचे मनसुबे. पण ते मनसुबे आपण पूर्ण होऊ द्यायचे नाहीयेत, त्यांचे स्वप्न आपण पूर्ण होऊ द्यायचे नाहीयेत. त्यामुळे आपण आपली जबाबदारी एवढीच असेल की आपण सामाजिक जीवनात वावरताना, दररोजच्या जीवनात वावरताना आजूबाजूला थोडं जरी संशयास्पद काही वाटलं तर लगेच पोलिसांना कळवणे, काही जरी संदिग्ध वाटलं तर पोलिसांना कळवणे, त्यांना माहिती देणे आणि यांचा जो घातपाताचा कट राहील तो थांबवणे. आणि अजून एक विनंती, माझा चॅनल नवीन आहे, मी या प्लॅटफॉर्मवरती नवीन आहे, पण असेच नवीन व्हिडिओ येत राहतील. त्यामुळे सपोर्टची गरज आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.